नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील तळेगाव दाभाडे ठेशन परिसरात जीर्ण झालेली फांदी ही मागील 8 दिवसापासून तळेगाव दाभाडे नगर परिषदेला दूर करण्याबाबत तक्रार देऊनही तळेगाव दाभाडे नगर परिषदेने इथली फांदी न काढल्यामुळं ती फांदी आज 22 मे 2026 रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला आणि या पावसामध्ये हे फांदी घरावर पडली आणि त्यामुळे सर्व पत्र तुटलेले आहेत. आणि या ठिकाणी राहणारं जे साधना भोकरे यांचं जो कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये घरामध्ये पूर्णतः पाणीच पाणी झालेलं आहे. संसार उपयोगी साहित्य भिजलेले आहेत. त्यांना या ठिकाणी झोपायचं कुठं, स्वयंपाक करायचा कुठं हा प्रश्न पडलेला आहे. तर हे पत्र पूर्ण फुटलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व घरात पाणीच पाणी झालेलं आहे. तर इथली जी फांदी आहे ही मागील 8 दिवसापासून तोडण्यासाठी नगर परिषदेला सांगितलं असताना नगर परिषदेचं दुर्लक्ष झाल्यामुळं या ठिकाणी संसार उपयोगी साहित्य भिजून पूर्णतः नुकसान झालेलं आहे. आणि पावसाचा दिवस सुरू असल्यामुळं राहायचं कुठं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर या ठिकाणी जे साधना भोकरे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल, नेमकं कसं घडलंय? आठवड्याभरापासून हे झाडं हालतंय पूर्ण. काय ॲक्शन घेईना. नगरपालिकेला पण आम्ही कळवलं होतं, खूप काही कळवलं होतं, पण नगरपालिकेने पण काय ॲक्शन घेतली नाही आहे. आज आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत त्यांना. आम्ही सगळे अर्ज दिलेले. त्यांनी लवकरात लवकर असे ॲक्शन घेतलीच नाही कुठलं. आणि या वर्षी ते झाड पूर्ण कोसळलं. म्हणजे घरचे पत्रे वगैरे कोसळलं. काय नुकसान झालं? पत्रे वगैरे सगळे फुटलेले आहेत. बाथरूमचे टॉयलेटचे पूर्ण पत्रे उडून गेले. ते झाड वगैरे घरात पूर्ण पाणी पाणी झालेले. म्हणजे राहण्यासारखे ते राहिलंच नाही आतमध्ये. आणि रात्रभर पाऊस चालू राहिला तर आम्ही राहायचं कुठं, कसं काय राहायचं? लहान मुलं आहेत. बरं, नगर परिषदेला काय विनंती आहे तुमची? नगरपालिकेने माझी एवढीच विनंती आहे की जे काम आम्ही घेऊन जाऊ त्यांच्यापर्यंत त्यांनी वेळेत करावं. कारण आज एवढे म्हणजे नुकसान झालं नसतं आमचं ना. आज 8 महिने झाले ना आम्ही त्यांना अर्ज दिला, सगळं काही केलं, मग त्यांनी काहीच नाही केलं. अर्ज देऊनही काही केलं. काय सांगशील? 4 वाजल्यापासून खूप वारं सुटलं होतं आणि आम्हाला वाटलंच होतं की झाड पडणार आहे, म्हणून आम्ही सगळे घरातले सगळे तिकडं ATM मध्ये जाऊन थांबलो होतो. तर हे अचानक झाड आपोआप पडलं आणि सगळे पत्रे बित्रे फुटले. बाथरूम मधले पत्रे उडून गेले. आणि हे अर्ज केले होते आम्ही नगरपालिकेत, खूप महिन्यांपूर्वी केले होते. त्यांनी 2 दिवसांनी येतो, 3 दिवसांनी येतो असं सांगून टाळलं. नगरपालिकेचे हे जर त्यांनी आता टाळलं नसतं तर एवढं नुकसान झालं नसतं आमचं. माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी 2-3 दिवसात का होईना, हे आता पाऊस चालू आहे तेवढ्यात त्यांनी नुकसान भरपाई करून द्यावी. तर गरीब कुटुंब आहे या ठिकाणी हे राहते आणि या गरीब कुटुंबाच्या घरावर उमराच्या झाडाची धोकादायक फांदी पडली आणि ह्या फांदीमुळे घरावरचे पत्र सगळे तुटून या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर नगर परिषदेच्या वतीनं त्वरित त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. बघूयात नगर परिषद या ठिकाणी काय नुकसान भरपाई कधी देते. तर काय नेमकं अण्णांनी आम्हाला पत्रे वगैरे दिले होते काल त्यांनी बसवण्याकरता. आज बसवायला घेतले. ते काही आम्हाला वेळ झाल्यामुळं, ते मिस्त्रीला उशिरा आल्यामुळं आम्हाला वेळ लागला. ते आहे ते पण पडून गेले. थोडंफार काही राहिलं होतं ना पत्रे, ते सुद्धा गळून पडले. ते पूर्ण अण्णांनी आम्हाला पत्रे वगैरे पाठवून दिले होते. कालच पत्रे 5 वाजता त्यांनी पाठवले. बसवायला वेळ लागला. त्याच्यावर आणखी परत फांद्या वगैरे पडून गेल्या. ते पण नुकसान, तेही नुकसान झाले.